पुढील 48 तास तापमान 3 अंशांनी घसरणार. थंडीच्या लाटेची शक्यता. हवामान खात्याकडून अलर्ट जारी. हिवाळ्याने पुन्हा एकदा तीव्र हजेरी लावली असून मुंबईसह राज्यात गारठा मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट पसरणार असून किमान तापमानात सतत घट होत राहील. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा या जिल्ह्यांमध्येही शीतलहरीची चिन्हे दिसणार आहेत. जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. काही शहरांनी तापमानात मोठी घसरण नोंदवली आहे. धुळे येथे सर्वात न्यूनतम तापमान 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. याशिवाय निफाड, महाबळेश्वर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गोंदिया आणि नागपूर या भागातही तापमान लक्षणीयरित्या घसरले आहे. हाडं गोठवणारा हा गारठा दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत आहे. येत्या 48 तासात या भागात शीतलहरीचा जोर अधिक वाढेल. किमान तापमान झपाट्याने कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर अनावश्यक फिरणे, रात्री प्रवास करणे किंवा शेतात दीर्घकाळ राहणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.